या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आला रे आला, लाडक्या बहिणींना SMS आला. 3,000 रुपयाचा SMS लाडक्या बहिणींना इथं आलेला आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजची ब्रेकिंग न्यूज. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात या 12 जिल्ह्यांमध्ये. तर आता यामध्ये जे की हप्ता आहे राज्य सरकारकडून, जे की लाडकी बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र जमा म्हणजे एकूण 3,000 रुपये. तर अशा प्रकारचा SMS तुम्हाला देखील आला का, लगेच तुम्ही तपासा. डिअर कस्टमर, DBT गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ RS 3,000 रुपये क्रेडिटेड. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता या 12 जिल्ह्यांमध्ये पुणे, नाशिक, नागपूर, तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा. पुणे, नाशिक, नागपूर. यानंतर इथे आपलं 12 जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर, जळगाव, अमरावती, लातूर, तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 12 जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये जमा होत आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता तर लगेच तपासा. तर आता सध्या 3,000 रुपये जमा होत आहे. ज्यांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ॲक्टिव्ह आहे, ज्यांचा अर्ज बरोबर माहिती दिलेली आहे, ज्यांनी बँक खाते चालू आहेत, ॲक्टिव्ह आहेत, ज्यांनी KYC केलेली आहे, तर असे जे की सर्व जे की यामध्ये पात्र आहेत, तर अशांना 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात. आता उर्वरित जिल्ह्यांची जे काही यादी आहे, तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 3 ते 4 दिवस लागू शकते. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं हे सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड. यानंतर इथे आपलं 3,000 रुपये न जमा झालेले रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, तर यामध्ये 17 जिल्हे झालेले आहे. यानंतर परभणी, नांदेड, जालना, बीड, धाराशिव, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जाणार आहे. तर आनंदाची दुसरी बातमी म्हणजे लाडक्या बहिणीचे नवीन फॉर्म भरण्यास लवकरच सुरुवात. तर ज्या महिलांचे अर्ज इथं रिजेक्ट झालेले आहे, ज्यांना कोणाला अर्ज केलेलाच नव्हता, तर अशांसाठी गुड न्यूज इथं आलेली आहे. लाडक्या बहिणींचे नवीन फॉर्म भरण्यास सुरुवात. तर हे कागदपत्र तुमच्याकडे तयार ठेवा. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, हे कागदपत्र तुमच्याकडे तयार असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे मोबाईल नंबर, जे की आधारशी लिंक असलेला, रहिवासी पुरावामध्ये तुम्ही जे की यामध्ये पत्ता पुरावामधून आधार कार्ड दिलं तरी चालेल. यानंतर उत्पन्नाचा दाखला, फोटो, रेशन कार्ड आणि ही KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. आता आदिवास प्रमाणपत्र, तर ते जर नसेल तर तुम्ही TC देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट किंवा मतदान कार्ड किंवा शाळेतील नोंदणी जे की अर्ज नमुना आहे ते देऊ शकता. तर महत्त्वाची जे काही अपडेट म्हणजे फॉर्म लवकरच सुरू होत आहेत, तर त्यासाठी सर्व कागदपत्र आधीच तुम्ही तयार करून ठेवा, जेणेकरून जसे फॉर्म सुरू होतील तेव्हा लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून टाकायचे आहे. आता पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येत नाही, जे की 3,000 रुपये जमा होत नाही आहे. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे किंवा पेंडिंग आहे, तर अशांना पैसे तर जमा होत नाही आहे. आधार लिंक नाही आहे, DBT इनॅक्टिव्ह आहे, त्याचप्रमाणे DBT ॲक्टिव्ह नाही, KYC नाही केलेली आहे, अर्जात चुकीची माहिती दिलेली आहे, बँक खाते इनॅक्टिव्ह आहे, अर्ज डुप्लिकेट आहे. त्याचप्रमाणे यामध्ये अशा लाडक्या बहिणी अपात्र आहेत. तर आता काय करायचं आहे, बँकमध्ये जाऊन तुम्ही आधार लिंक तपासा, DBT सुरू नसेल DBT सुरू करून घ्या. तर लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर आलेला आहे इथं 181, यावरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता की तुम्हाला पैसे का आलेले नाही, कधीपर्यंत येतील, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंग आहे का, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही, सविस्तर माहिती तुम्ही इथं घेऊ शकता. व महिला व बाल विकास अधिकारी, अंगणवाडी सेविकांना लेखी अर्ज द्यायचा आहे. तर या पद्धतीने लेखी अर्ज लिहा. प्रति महिला व बालविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, तुमच्या गावाचे नाव लिहा किंवा शहरामधील असेल तर शहराचे नाव लिहा. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याबाबत अर्ज, महोदय महोदया. तर या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. तर यामध्ये मी खाली सही करणारी तुमचे नाव, राहणार, पत्ता, विनंतीपूर्वक अर्ज सादर करते की मी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे. माझा अर्ज मंजूर असूनही माझ्या खात्यामध्ये अद्यापही योजनेचा जो काही रक्कम आहे ते जमा झालेले नाही. यामध्ये माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. तुमचे नाव, अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर. मी वरील सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत. आधार लिंक, DBT, KYC देखील पूर्ण केलेले आहेत. तरी
कृपया माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत ही नम्र विनंती. तर आपली आभारी, दिनांक, ठिकाण आपले विश्वासू, त्याचप्रमाणे या पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे. तर आता 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा आजच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मार्च आणि एप्रिलचा जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या अखेर खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता लाडकी बहीण योजनेचे यामध्ये पैसे का बंद होऊ शकते, तर आता यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच लाडक्या बहिणींचे इथं कमेंट्स येतात की आमचे पैसे बंद झालेले आहे, अर्ज तुमचा का रिजेक्ट झालेला आहे, खोटी माहिती दिलेली असेल, वार्षिक उत्पन्न मर्यादा ओलांडलेली आहे, आधार लिंक नाही, यानंतर तुमची KYC नाही आहे, बँक खाते बंद आहेत, अर्ज डुप्लिकेट आहे. तर अशा सरकारी नियमामध्ये तुम्ही अपात्र आहेत, तर अशांचे पैसे तर बंद. तर आता जे काही पैसे कायम बंद होत आहेत, तर आता काही लाडक्या बहिणींना पैसे सुरू करायचे असेल किंवा नवीन फॉर्म भरायचे असेल तर आता अशांनी KYC पूर्ण करा, आधार लिंक तपासा, अर्ज दुरुस्ती करा, अंगणवाडी सेविका, महिला व बालविकास अधिकारी यांना भेटा. त्याचप्रमाणे आता अशा प्रकारचा SMS तुम्हाला आला का, डिअर कस्टमर DBT गव्हर्नमेंट पेमेंट 3000 रुपये क्रेडिटेड. नवीन फॉर्म भरताना जे काही महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे ज्यांना आता नवीन अर्ज इथं सादर करता येणार आहेत, तर यामध्ये ज्यांनी अधिक अर्ज केलेला नाही आहे, ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, काही जणांचा पेंडिंग आहे, तर अशांना सुद्धा अर्ज करता येणार आहे. तर जे काही नवीन लाभार्थी यामध्ये पात्र आहेत तर व्यवस्थित कागदपत्र अपलोड तुम्हाला करायचे आहे. कोणाला फॉर्म भरता येणार नाही, ज्यांनी आधीच लाभ घेतलेला आहेत, ऑलरेडी अप्रूव्हल आहेत, जे सरकारी नियमानुसार अपात्र आहेत, इलिजिबल नाहीत, तर अशांना पैसे इथं येणार नाहीत आणि अशांचा जे काही लाभ आहे ते देखील इथं बंद होणार आहे. तर आता यामध्ये नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत, तर लगेच फॉर्म भरा. आता 3000 रुपये जे काही खात्यामध्ये इथं जमा होत आहे, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकूण मिळून 3000 रुपये. तर सर्वांनी चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आला की नाही. 3000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.